नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कोणतेच काम मार्गी लागत नसेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, फरक जाणवेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा। असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामांमध्ये अडथळे येणार नाही। नंबर 2, सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे, त्यामुळे आपला दिवस चांगला जातो। हातामध्ये गोविंद, सरस्वती आणि लक्ष्मीचा वास आहे। नंबर 3, प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा, जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल। नंबर 4, रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंग टाकाव्यात। असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो। नंबर 5, कोणतेही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघावे। असे केल्याने आपल्या कामांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही। नंबर 6, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 7 फेरे घालावेत। या उपायाने देखील आपले कामे पूर्ण होतात। नंबर 7, कोणतेही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामामध्ये कोणती अडचण येऊ नये, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे। नंबर 8, एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा। नंबर 9, प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि अभिषेक करावा। शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा। शंकराला बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे। नंबर 10, सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्या। नंबर 11, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत। मोकळ्या पैशाने कधी घराबाहेर पडू नये। पैसा हा पैसाकडे जातो, हे शाश्वत सत्य आहे। नंबर 12, दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा। असे केल्याने आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात। नंबर 13, रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे। यामुळे आपले मन प्रसन्न राहते, वाईट बुद्धी निर्माण होत नाही। नंबर 14, रोज भगवतीचे पारायण नक्की करा, बुद्धीला नवी चालना मिळेल। नंबर 15, वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामामध्ये निश्चितच यश मिळेल। वरील सर्व माहिती ही ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या निर्देशकावर आधारित आहे। अंधश्रद्धा पसरवण्याचा या चॅनलचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।